नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण मालवणी पद्धतीनं जी मच्छी करी आहे ती बघणार आहोत, किंवा याला माशाचं कालवणही बोललं जातं। तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी एक सुरमई घेतलेली आहे, त्याच्यातले जे मोठे पोटाचे पीस असतात ते मी फ्रायसाठी बाजूला ठेवलेले आहेत। तर हे आपण फ्रायची रेसिपी वेगळी बघणार आहोत। तर इथं हे जे तोंडाचे आणि शेपटीचे जे पीस असतात ते आपल्याला भाजी करायची आहे त्याची। तर सुरुवातीला काय करायचं आहे, याच्यावरती थोडीशी हळद घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचे आणि हे छान चोळून घ्यायचे। या पीसवरती हलक्या हाताने चोळायचे, कारण तोंडाचे ते काटे असतात भरपूर या पीसवरती, त्यामुळे हलक्या हाताने हे चोळून घ्यायचे चांगलं आणि हे बाजूला ठेवून द्यायचे। हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे। बाकीचे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मोठे पीसही भाजीमध्ये टाकू शकता, शक्य तेवढं तर अशा पीसचीच भाजी करी केली जाते। तर आता इथं काय केलं आहे, मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे। काश्मीरी मिरची आणि पांडी मिरची घेतली आहे मी, इथं माझ्याकडे घरी होती म्हणून तिखटपणासाठी पांडी मिरची घेतली आणि रंगासाठी काश्मीरी मिरची घेतली। तर हे एक अर्धा तास मी अशा प्रकारे भिजत ठेवलेलं आहे। यासोबतच एक चमचाभरून धनेही मी इथं भिजत घातलेले आहेत। यासोबत याला त्रिफळ किंवा तिरफळ बोलतात गावच्या भाषेमध्ये, तेही एक 7 ते 8 भिजत घातलेले आहेत। हे आता एक मोठा नारळ मी इथं किसून घेतलेला आहे। यासोबतच एक 5-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक टमाटर आणि एक कांदा घेतलेला आहे। हे आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे, कांदा टमाटर दोन्ही। तर आता याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे। तर हे मिरची आणि धने भिजत घातल्यामुळे छान स्मूथ वाटलं जातं। तर काय करायचं आहे, खोबरं सोडून बाकीचं जेवढं जिन्नस आहे तेवढे मिक्सरमध्ये घालून घ्यायचेत आणि ते अशा प्रकारे सुरुवातीला वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे हे छान बारीक वाटलं जातं। त्यानंतर यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे। तर सर्व खोबरं किंवा आपल्याला जेवढी करी करायची आहे तेवढं खोबरं आपल्याला इथं घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार। याचं कुठलंही बंधन किंवा प्रमाण नाही आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार चवीनुसार याच्यातले जे पदार्थ आहेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता। तर खोबरं इथं मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे, सोबतच थोडीशी हळद पावडरही घातलेली आहे। आता हे झाकण लावून थोडं पाणी घालून, खूप जास्त पाणी घालायचं नाही, आवश्यकता पडेल तेवढंच थोडंसं पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे छान स्मूथ वाटून घ्यायचे, खूप मस्त कलर येतो या भाजीला। तर आता आपल्याला याची भाजी करून घ्यायची आहे। तर इथं कढाई ठेवलेली आहे मी, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचे। खूप जास्त तेलाची गरजही आपल्याला इथे पडत नाही मच्छी करी करताना कधीही। तर तेल गरम झालं की एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये कढीपत्ता किंवा ठेचलेला लसूण अशा प्रकारेही तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरीही काही हरकत नाही, पण कांदा घालायचा आहे म्हणजे आपली फोडणी जी आहे ती छान बसते। कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही, म्हणजे कांद्याची चव जी आहे ती आपल्या भाजीमध्ये छान अशी उतरली जाते। तर आता जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं ते इथं घालून घ्यायचं आहे। तर सर्व वाटण इथं मिक्सरमधलं घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं 1 मिनिटभर हे अशा प्रकारे मिक्स करत मीडियम फ्लेमवरती हे परतून घ्यायचं आहे। कारण आपण कांदा लसूण टमाटर हे कच्चेच वापरलेलं आहे, हे हलकंसं भाजून घेतलं पाहिजे, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे कांदा लसणाचा, त्यामुळे इथं आपल्याला हलकंसं हे 1 मिनिटभर परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे मध्ये मध्ये याला हलवत राहायचे आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर जेवढं असेल नसेल तेवढं मिक्सरमधलं सर्व वाटण आपल्याला इथं यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व वाटण एकदा छान भाजलं जातं, त्यामुळे सर्व वाटण एकदाच घालून घ्यायचे। नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते यामध्ये इसळून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही वाटण आपलं शिल्लक राहिलेलं असेल तेही यामध्ये व्यवस्थित असं निघून येतं। खूप जास्त पाणी या ग्रेव्हीमध्ये घालायचं नाही आहे, 1 ग्लासला कमीच मी इथं पाणी वापरलेलं आहे। किंवा तुमचं जर नारळ ते जास्त असेल साहित्य, तर जास्त तुम्हाला क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही जास्त करू शकता, पण त्यासाठी साहित्यही मग जास्त पाहिजे। थोडं साहित्य असेल तर खूप जास्त पातळ ही भाजी करायची नाही आहे। आता 1 ग्लासभर मी इथं पाणी घातलं आहे आणि हे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट छान असं उकळू द्यायचे, म्हणजे याला छान उकळी फुटू द्यायचे, म्हणजे सर्व जे आपले मसाले आपण घातलेले आहे यामध्ये ते छान असं शिजून येतं। तर इथं पाहू शकता उकळी फुटलेले आहे, पाणी मी हलकंसं उकळू दिलं आहे। तर इथं जी आपली भाजी आहे ती मसाले आहेत ते शिजून इथं चांगले झालेले आहेत। तर एक वेळेला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। घट्ट पातळ भाजी किती आहे ते बघायचं आहे, खूप घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे चेक करायचं एक वेळेला। तर आता इथं आपली जी भाजी आहे ती शिजलेली आहे। आता वेळ आलेली आहे यामध्ये जे आपले मासे आहेत
जे मच्छीचे पीस आपण मॅरिनेट करून ठेवलेले होते ते घालायचे आहेत. एक वेळेला सुरुवातीला याला उकळी येऊ द्यायचे आणि नंतर मग यामध्ये मच्छी घालायचे. तर आपण मालवणी पद्धतीने आज मच्छी करतोय, तर त्यामध्ये कोकम वापरलं जातं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी कितपत आंबट आवडते त्यानुसार इथं आपल्याला 4 ते 5 मी इथं कोकमं घातलेले आहेत. तुम्हाला जास्त आंबट भाजी आवडत असेल तर आणखीन 1-2 कोकम तुम्ही वाढवू शकता. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालते वेळेला लक्षात ठेवायचं आहे, आपण मॅरिनेट करतानाही मीठ लावलेलं होतं मच्छीला. मच्छी घातल्याच्या नंतर स्लो फ्लेमवरती एक 3 ते 4 मिनिट हे शिजू द्यायचं आहे. 3-4 मिनिटामध्ये आपला मासा जो आहे तो छान असा शिजून येतो. माशाला खूप जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. खूप जास्त शिजवायचं नाही, त्याची चवही मग चांगली लागत नाही किंवा मग तो भाजीमध्ये विरघळतो. त्यासाठी एक 3 ते 4 मिनिट फक्त हे शिजू द्यायचे. जास्तीत जास्त 5 मिनिट शिजवायचे. आपली भाजी जी आहे ती इथं तयार आहे. तर लगेच आपण गरमागरम हिला वाढून घेऊयात. तर पाहू शकता मस्त अशी मी आज इथं सुरमई वापरलेली आहे. तुम्ही यामध्ये बांगडा किंवा दुसरी कुठलीही मच्छी जी आहे ती इथं वापरू शकता आणि अशा प्रकारे सेम भाजी जी आहे रेसिपी ती बनवून तुम्ही त्या मच्छीची भाजीही बनवू शकता. जास्त करून तर बांगड्याची बनवली जाते किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही मच्छी यामध्ये घेऊ शकता. तर मस्त गरमागरम भाजी जी आहे आपली इथं बनवून तयार आहे. याला मच्छीचा सारही बोललं जातं. तर अशा प्रकारे आपलं जे मच्छीचं कालवण आहे ते बनवून तयार आहे. गरमागरम आपण याला तांदळाची भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकतो, चपातीसोबतही खाऊ शकतो, वडे बनवले तरीही चालतं. तर चला इथं मच्छीची भाजी आपली बनवून वाढून तयार आहे. वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबतच